गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, काल रात्री जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे आपण काय म्हणू शकतो की थोडंसं डायसी सिच्युएशनमध्ये बंद झालेलं आहे. आणि त्याच्यामागे बेसिकली रिझन आहे USचा 10 इयर बॉन्ड आणि 30 इयर बॉन्ड यील्ड. कारण हे दोन्हीही बॉन्ड यील्ड जे आहेत तर ते हायर आणि हायपर लेवलला ट्रेड करत आहेत. त्यामुळे ही गोष्ट फक्त US स्टॉक मार्केटसाठीच नाही तर पूर्ण जगासाठी सुद्धा काही चांगली नाही आहे. कारण जोपर्यंत बॉन्ड यील्ड हायर आहे तोपर्यंत स्टॉक मार्केटमधनं आउटफ्लो होऊन बॉन्ड्समध्ये जातच राहतो, हे लक्षात ठेवा. कारण बॉन्ड हे एकदम सेफर रिटर्न्स देत असतात म्हणून. तर आता जर आपण इंटरनॅशनल मार्केट्समध्ये जर पाहिलं तर बेसिकली काल रात्री 3 लोकांचे महत्त्वाचे स्टेटमेंट्स आले. एक म्हणजे JD व्हान्स, दुसरं म्हणजे स्कॉट बेसेंट आणि तिसरं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. तर हे तिघांचेही जे स्टेटमेंट्स आहेत इराणबद्दलचे, तर यामध्ये JD व्हान्स यांनी सांगितलं की आमचं इराणसोबत बोलणं चालणं सुरू आहे. ते झालं की लवकरच ही डील होईल. परंतु बाकीचे जे दोघं आहेत, स्कॉट बेसेंट आणि डोनाल्ड ट्रम्प, यांनी एकदम हॉकिश टोन दिलेला आहे. ट्रम्प म्हणाले की आम्ही 1 तास फक्त दूर आहोत जे काही वॉर होणार आहे त्याच्या. फक्त मला आदेश द्यायचे होते, परंतु गल्फ कंट्रीजनं मला रिक्वेस्ट केली की आम्ही इराणसोबत चर्चा करतोय आणि लवकरच काहीतरी मार्ग निघेल आणि म्हणून मी थोडीशी वाट पाहतोय. त्यामुळे या गोष्टी काही मार्केटसाठी चांगल्या नाहीत, कारण अनसर्टनिटी आहे. कधी काय होईल, कधी युद्ध भडकेल हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे ऑइल प्राइसेस जे आहे तर ते हायर लेवलला आहे, ते खाली येत नाही आहेत. आजही ऑइल प्राईस आपल्याला थोडंसं वरतीच हायर ब्रॅकेटमध्येच दिसतं आहे, ऑलमोस्ट $110च्या आसपास, की जे अगेन आपल्या स्टॉक मार्केटसाठी चांगलं नाही आहे. आणि त्यामुळेच आपण पाहतोय की आपल्या मार्केटमध्ये बाईंग स्ट्रेंथ येत नाही आहे. आता येऊयात इंडियन मार्केटकडे. तर इंडियन मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर आपला रुपी जो आहे तर तो विकन होत चाललेला आहे. ऑलमोस्ट 96 त्यानं आता क्रॉस केला आहे. त्यामुळे काय झालं की काल अचानक आपल्याला जे IT स्टॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये एक रिबाउंड पाहायला मिळाला. परंतु हा रिबाउंड सस्टेनेबल आहे का, तर तसं बिलकुल वाटत नाही. त्याचं कारण असं की याच्यामागे जस्टिफिकेशन एवढंच देण्यात आलं की रुपी जर जसा जसा विकन होत जाईल तसं तसं IT स्टॉक्सचे जे काही मार्जिन्स आहेत ते इम्प्रूव्ह होत जातील. परंतु हे कुठपर्यंत राहील, म्हणजे विदाऊट एनी न्यू बिझनेस तुम्ही केवळ रुपीच्या डिप्रिसिएशनवरती, म्हणजे तुम्ही काही डॉलर रुपी ट्रेड करणारी एखादी बँक आहात का की जे आर्बिट्राजमध्ये कमवत आहे? नाही. तर तुम्ही बिझनेस करताय, मग तुम्ही ते बिझनेसबद्दल बोला. ते रुपी हे जे आहे तर ते फार टेम्पररी आहे, त्याचं काही जास्त तुम्हाला बेनिफिट राहणार नाही आहे. त्यामुळे IT कंपनीजमध्ये काही फार जास्त स्ट्रेंथ नाही आहे. आजही आपण जर पाहिलं म्हणजे जे काही आपले ADRs USमध्ये काम करत आहेत त्यामध्ये बँकिंग ADRs जे आहेत तर ते फ्रेश निगेटिव्हिटी शो करत आहेत. म्हणजे आपल्याकडे इकडे बँकिंग स्टॉक्समध्ये जरा थोडंसं प्रेशर पाहायला मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. तेच जर आपण IT स्टॉक्समध्ये जर पाहिलं तर ते मोर ऑर लेस फ्लॅट आहेत. गिफ्ट निफ्टी जर आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते आहे की मार्केट साधारण थोडंसं गॅप डाऊन ओपन होईल, एक 80 ते 100 पॉईंटच्या आसपास. तर आता पाहणं जास्त गरजेचं आहे की नक्की आता काय होणार. जर आपण FISDRचा डेटा जर पाहिला तर 3-4 दिवसाच्या सलग छोट्या छोट्या बाईंगनंतर काल त्यांनी पुन्हा एकदा सेलिंगला सुरुवात केली. ऑलमोस्ट FISनं 2,500 कोटींच्या आसपास सेलिंग केलेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट 3,500 कोटींच्या आसपास बाईंग देखील केल्याचं पाहायला मिळतं. जर आता आपण पाहिलं बाकीच्या सगळ्या गोष्टी तर सिच्युएशन काही म्हणावी एवढी चांगली नाही आहे. ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर 23,000वरती खूप जास्त पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि 24,000वरती खूप जास्त कॉल रायटिंग पाहायला मिळतं. म्हणजे जर आपण एक ब्रॉडर रेंज जर पाहिली तर साधारण डाऊन साईडला 23,000, अप साईडला 24,000 या रेंजमध्ये मोस्टली मार्केट ट्रेड करेल. त्यानंतर कॉल रायटिंग आपल्याला सध्या तरी जास्तच पाहायला मिळते आणि FISच्या ज्या शॉर्ट पोझिशन्स आहेत तर त्या ऑलमोस्ट 87% आहेत. त्यामुळे FIS मार्केटवरती प्रचंड शॉर्ट आहेत हे आपल्याला आजही पाहायला मिळतं आहे. तर मग आता पूर्ण दिवसभरामध्ये प्राइस ॲक्शन कसं डेव्हलप होतं आहे ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु मोस्टली मार्केटमध्ये आपल्याला स्ट्रेंथ जी आहे ते ती पाहायला मिळत नाही आहे. जोपर्यंत एखादा चांगला डिसिजन येत नाही, मग तो जिओपॉलिटिकली असेल किंवा स्पेशली इंडियन गव्हर्नमेंटचा असेल की ज्याच्याबद्दल सध्या थोडेसे रुमर्स चालू आहेत की ते FISला थोडंसं रिलॅक्सेशन देण्याच्या मूडमध्ये आहेत,
परंतु जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत तरी पॉसिबिलिटी फार कमी आहे मार्केटमध्ये एक स्ट्रेंथ येण्याची. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.